इथं 2 हायड्रोजन आणि इथं 2 हायड्रोजन. आलं का लक्षात? पहा, लक्षात, हे दोन्ही ट्रिपल पैकी 3 बॉन्ड पैकी 2 बॉन्ड ब्रेक झाले. म्हणजे इथं मी काय करू, डायरेक्ट CH2 आणि याला काय करू, NH2. म्हणजे हा तुमचा बनला प्रोपिल अमाइन, प्रोपिल अमाइन किंवा प्रोपॅनामाइन. प्रोपॅनामाइन म्हणजे प्रोपेनचा लास्टचा ई काढून अमाइन शब्द लावला, IUPAC ने. हे जे आहे याला म्हणतात मेंडियस रिडक्शन. क्लिअर झालं? आता हे हायड्रोजन आपण बॅलन्स करू, याला 2 दिले, याला 2 दिले, म्हणजे इथं पाहिजे 4. जर समजा नोट म्हणून लिहायचं, नोट, जर समजा रिडक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ NI किंवा मग PT बाय पासिंग H2 गॅस. पहा इथे H2 गॅस नाही, इथे नेसेंट हायड्रोजन आहे, नेसेंट आहे, नेसेंट. इथे H2 गॅस पास जर केला इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा प्लॅटिनम, रेनिन निकेल असते तो, तर त्याला आपण म्हणतो कॉल्ड ॲज हायड्रोजनेशन. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोजनेशन किंवा ऑर कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणायचं त्याला, कॅटॅलिटिक रिडक्शन. कॅटॅलिटिक रिडक्शन जे असते ना, हे नेहमी इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट असते. इथे हे दोघांची रिॲक्शन होऊन हा तयार होते, मग हा रिॲक्ट होते, हे रिॲक्ट नाही होत, हा रिॲक्ट होत आहे मेन प्रोडक्ट सोबत, मेन रिॲक्टंट सोबत. झालं क्लिअर? कालच्या ज्या 2 प्रोसेस आपण घेतल्या होत्या, ह्या होत्या हायड्रोलिसिस होत्या. एक होतं पार्शियल हायड्रोलिसिस, एक होतं कम्प्लीट हायड्रोलिसिस. पहिलं काय होतं, पार्शियल. दुसरं काय होतं, कम्प्लीट. पहा तिथं मी अंडरलाईन केलं होतं कालच्या ह्याच्यात, पहा. हो सर. हा, ठीक आहे. तर हे मेंडियस रिडक्शन लक्षात ठेवायचं. म्हणू हो. आता आपल्याला पहा, तर समजा अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइड सोबत जर मी KCN ची रिॲक्शन केली तर मला प्रोडक्ट कोणता भेटते, अल्किल सायनाइड. बरोबर आहे? मान्य आहे तुम्हाला हे? हो. हा, आता त्याच अल्किल हलाइडची जर रिॲक्शन मी AgCN सोबत केली तर मला प्रोडक्ट भेटते अल्किल आयसोसायनाइड. हे लक्षात ठेवायचं. आयसोसायनाइड सिल्वर सायनाइड सोबत आणि अल्किल सायनाइड हे KCN सोबत. फरक काय आहे? फरक हा आहे की सायनाइड मध्ये हे असं स्ट्रक्चर राहते, ठीक आहे, 2 पेअर आहे. म्हणजे साइट ऑफ अटॅचमेंट जी आहे ती कोण आहे, कार्बन आहे. कार्बन फॉर्म बॉन्ड विथ सबस्ट्रेट. कार्बन फॉर्म बॉन्ड विथ सबस्ट्रेट. सबस्ट्रेटचा अर्थ माहित आहे तुम्हाला. आयसोसायनाइड जे राहते त्याच्यात असं राहते N ट्रिपल बॉन्ड C.
याच्यात लोन पेअर यूज होऊन जाते. याच्यात नायट्रोजन फॉर्म बॉन्ड विथ सबस्ट्रेट. ठीक आहे. सायनाइड जे असते स्वीट टेस्ट राहते आणि त्याच्यानंतर पॉइझनस आहे. ते स्वीट टेस्ट आहे, पॉइझनस आहे. एनी डाऊट? नो सर. आता हे तुम्हाला सगळं मी सांगितलं. आयसोसायनाइडची रिॲक्शन पाहिजे असेल तर एखादी आपण घेऊ शकतो, असं काही नाही आहे. पण तुमच्या वहीत केलेल्या रिॲक्शन आयसोसायनाइडच्या, त्यामुळे आता मी त्याच्यात टाइमपास जास्त करत नाही. ठीक आहे. आता आपल्याला तुम्हाला मी आता अमाईनच्या काही रिॲक्शन होत्या म्हणजे आहे याच्यात काय म्हणते त्याला, NCERTच्या बुकमध्ये अमाईन फॉर्मेशनच्या रिॲक्शन आहे. तर मी ते तुम्हाला समजून सांगतो. फॉर्मेशन ऑफ अमाईन हे लिहिलं का तुम्ही, सांगा मला. हो सर. इथे अल्किल सायनाइड म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N असा होते आणि इथे RN ट्रिपल बॉन्ड C असा होते. हा आयसोसायनाइड आहे, हा सायनाइड. नोट करून ठेवून द्या. या लवकर, झालं, सर. पहिलाच लेसन आहे हा. पहिलाच लेसन आहे. खूप आहे हे डिटेलमध्ये. स्पीडही वाढवा लागते, टाइमही वाढवा लागते, पटापट करावं लागते. 2-2 तास घेऊन बसा लागते याच्यासाठी, जमत नाही तसं चाल. आता फॉर्मेशन ऑफ अमाइन. ठीक आहे. अमाइन पहा आता काय असते. तर अल्किल हलाइड जो राहतो, अल्किल हलाइड याची आपण अमोनिया सोबत रिॲक्शन करायची. अल्कोहोलिक अमोनिया राहते, अमोनिया. ठीक आहे. अल्कोहोलिक मीडियम मध्ये ALC म्हणजे अल्कोहोल. तिथं HX चालला जातो आणि तुमच्यावर तयार होते RNH2. आता NH2 जर असेल तर हा असते प्रायमरी अमाइन. प्लस कोण, HX. आता प्रायमरी अमाइन जो आहे RNH2 असा लिहितो, प्रायमरी अमाइन. त्याची जर रिॲक्शन मी केली पुन्हा अमोनिया सोबत, पुन्हा अल्किल हलाइड सोबत, XR लिहितो. हा पुन्हा कोण झाला, अल्किल हलाइड इन प्रेझेन्स ऑफ. तर हा HX निघून जाते, तुम्हाला प्रोडक्ट भेटते RNHR प्लस HX. हा तुमचा सेकंडरी अमाइन आहे. पुन्हा तो सेकंडरी अमाइन घेतला RNRH प्लस XR म्हणजे अल्किल हलाइड इन अल्कोहोलिक मीडियम. तर पुन्हा HX निघून जाते आणि RNRR प्लस HX भेटते. हा झाला तुमचा टर्शियरी अमाइन. आता याच्यामध्ये मला सांगा कोण एक्सेस राहिले पाहिजे. एक्सेस कोणता रिएजंट असेल, प्रायमरी अमाइन. एक्सेस रिएजंट म्हटलं मी. रिएजंट नेहमी कशात राहतो, रिॲक्टंट मध्ये राहतो. अल्किल हलाइड एक्सेस राहील ना, 3 ठिकाणी ना अल्किल हलाइड. हो, अल्किल सर. हलाइड एक्सेस नाही राहणार काय. मग विचारपूर्वक बोलत जाणार बे. JEEची प्रिपरेशन करून राहिले ना तुम्ही, विचारपूर्वक बोलत जाणार. जरा काही मनात आलं बोलून देता. अल्किल हलाइड एक्सेस मध्ये राहणार, याच्यात नाही राहणार. राणा. हा, फंक्शनल ग्रुप प्रायमरी अमाइन. चला सांगा काय फंक्शनल ग्रुप राहील प्रायमरी अमाइनचा. NH2. ठीक आहे. सेकंडरी अमाइन पटकन सांगा लवकर. NH. NH. दोन साइडनी 2 व्हॅलन्सी वॅकंट.
त्याला असं पण लिहिलं जाते, असं. आणि टर्शियरी अमाइन N. पुन्हा एक हायड्रोजन कमी, हे असं, किंवा मग त्याला आपण असं पण लिहितो. लक्षात आलं? हे झाले त्याचे फंक्शनल ग्रुप. आता हे वाचत राहायचं. आता याचं कोणतंही एक्झाम्पल घेतलं जाऊ शकते. C2H5Br, इथिल अमाइन, लिहा पटपट लिहा. इथिल ब्रोमाइड आहे, नाव बिव लिहित नाही मी आता समोरचं. आता इथे येऊन जाईल C2H5 तुमचा, बरोबर. हा झाला तुमचा इथिल अमाइन, इथिल अमाइन HBr. त्याच्यानंतर इथे तुमचा आला C2H5, पुन्हा इथे तेच Br आणि C2H5. ते प्रायमरीने इथून लिहित नाही. इथं कोण भेटून जाईल तुम्हाला? C2H5 आणि C2H5. समजून राहिलं का रिॲक्शन? डाय इथिल अमाइन समजून राहिलं का सांगा मला? हो हो सर. हो सर. आरच्या ठिकाणी C2H5 घेऊन राहिलेलो आहे मी, पाहून घ्या पटापट. हा Br आणि हा C2H5 पुन्हा, म्हणून C2H5 आणि हा पण C2H5. हे झाला तुमचा ट्राय इथिल अमाइन, ट्राय इथिल अमाइन. हीच रिएक्शन पुन्हा अमाइन लेसन मध्ये पण येईल. लवकर लवकर लिहा. झालं? सर एक मिनिट. आता याच्यात पहा कसं असते, हा जो नायट्रोजन राहते ना याच्यावर लोन पेअर असते. आता जेवढे हायड्रोजन होते सगळे आपण हे केले, रिप्लेस केले. आता अधिक एक प्रोडक्ट बनू शकते याच्यात. आता तो जो आहे C2H5N, C2H5 आणि इकडे पण कोण C2H5, याच्यावर लोन पेअर प्लस Br किंवा C2H5Br इन प्रेझेन्स ऑफ ALC. आता इथे हायड्रोजननी रिप्लेस करायला पाहून घ्या. एक एक हायड्रोजन कमी कमी करत आणला आपण. आता इथे लोन पेअर यूज होते, आणि लोन पेअर यूज झाल्यामुळं हा जो नायट्रोजन आहे त्याचे 3 अल्किल ग्रुप तसेच पहिलेचे, आणि इथे एक डेटिव्ह बॉन्डनी अल्किल ग्रुप बनला अटॅच होतो C2H5. याच्यावर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि Br वर निगेटिव्ह चार्ज. तर आता हा जो कंपाऊंड बनला ना, हा जो कंपाऊंड बनला, या कंपाऊंड मध्ये पहा टेट्रा इथिल आहे, 4 इथिल आहे, म्हणून टेट्रा इथिल, बरोबर आहे. आणि N वर पॉझिटिव्ह आहे म्हणून काय आहे? अमोनियम. अमोनियम म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे ना त्याच्यावर, अमोनियम. आणि ब्रोमाइड सॉल्ट, असं त्याचं नाव आहे, टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड सॉल्ट, किंवा त्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पण म्हणतात. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हे पण त्याचं नाव असते एक. यालाच इथं लिहून ठेवतो मी, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, हे पण त्याचं नाव आहे. झालं? सर एक मिनिट. आता ही जी रिॲक्शन आहे ना पूर्ण, आता याच्यात पहा आपण अमोनियाला एक एक हायड्रोजन अमोनियाचा काय करत गेलो रे आपण? काढत गेलो. हा, म्हणजे अमोनियाला ब्रेक करत गेलो.
म्हणून याला म्हणतात, याचं नाव आहे रिएक्शनचं हॉफमॅन्स अमोनोलिसिस. अमोनोलिसिस रिएक्शन. अमोनोलिसिस म्हणजे अमोनियाचं ब्रेकिंग, लायसिस ब्रेकिंग. हॉफमॅन नावाच्या सायंटिस्टनं रिएक्शन केली होती, हॉफमॅन्स अमोनोलिसिस रिएक्शन. झालं का? सर 1 मिनिट. दिसत आहे बरोबर? हो सर. हम्म. झालं सर. हो. आता जसं मगाशी मी तुम्हाला लिहून दिलं होतं की केसीएन जर वापरला, पहा दोन याच्या आधीची रिएक्शन थोडंसं ते सांगायचं राहिलं माझं, ते आता सांगून देतो. केसीएन जर वापरला, केसीएन, तर प्रोडक्ट कोणता भेटते रे? अल्किल सायनाइड. सायनाइड भेटते, बरोबर आहे. हा, सायनाइड. आणि जर एजीसीएन वापरला तर आयसोसायनाइड. हा, तर असं का बरं होते त्याचं कारण खाली नोट लिहा. नोट अबाउट सायनाइड अँड आयसोसायनाइड असं लिहा. नोट अबाउट सायनाइड अँड आयसोसायनाइड. ठीक आहे. आता त्याच्यात लिहा, मी सांगतो तसं पटपट लिहा. केसीएन इज आयोनिक. KCN is ionic. KCN is ionic. Therefore, both carbon and nitrogen atom, कार्बन अँड, बरं एक काम करू का, मी याचा फोटो टाकून देतो मी तुम्हाला, तुम्ही तो लिहून घ्यान काय? हो. हो सर. म्हणजे जास्त चांगलं लक्षात येईल ते, हो, कारण सर. की कोणाला आवाज जाते कोणाला नाही जात, प्रॉब्लेम जाईल. ठीक आहे, तर याचा मी फोटो टाकून देतो. तो फोटो तुम्ही पाहून घे जा फक्त व्यवस्थित आणि लिहून टाकजा जसंच्या तसं पुस्तकातलं. क्लिअर? येस सर. हा, जो फोटो मी टाकन त्यातलं लिहून टाकजा फक्त, व्यवस्थित होऊन जाते मग. ओके. आणि जर समजलं तर ठीकच आहे, नाही तर मग मी समजून पण सांगून देईन. आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट, सबस्टिट्यूशन बाय नायट्राइट ग्रुप, फॉर्मेशन ऑफ नायट्राइट. फॉर्मेशन ऑफ नायट्राइट.
फॉर्मेशन ऑफ नायट्राइट. आता त्याच्यात पहा कसं असते, नायट्राइट जो असते याचा अर्थ होते NO2 1- हा नायट्राइट आहे. ठीक आहे, NO2 1-. आता अल्किल हलाइड जो असतो, अल्किल हलाइड ची रिॲक्शन आपण KNO2 सोबत करायची. याशी असं त्याचं स्ट्रक्चर असते. आता के लावलेला आहे म्हणून त्याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे. जेव्हा आपण के काढून टाकतो तर हा इथून बॉन्ड ब्रेक होते, हा इलेक्ट्रॉन घेऊन घेतो, म्हणून मग तो ऑक्सिजनवर हे राहते. हा झाला पोटॅशियम नायट्राइट. याला हीट करावं लागते. आता के आणि एक्स चालला जातो ॲज युजल आपलं नेहमीप्रमाणे, म्हणून आर. आता ऍक्च्युअल हा बॉन्डही मी इथून दाखवायला पाहिजे असता, कारण की तो बॉन्ड घेऊन जाणार, पोलार असते ना तो, आणि हा इकडे घेऊन जाणार. पटलं? म्हणजे हा पॉझिटिव्ह बनते, हा निगेटिव्ह बनते. ठीक आहे, ON डबल बॉन्ड O. हा झाला तुमचा अल्किल नायट्राइट प्लस KX प्लस कोण KX. आता याचं एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की प्रॉब्लेम नाही आहे. C2H5Br प्लस KNO2 असं लिहिलं तरी चालते. हीट करायचं आहे मला. ठीक आहे, C2H5NO2 प्लस KX. इथिल नायट्रेट बनला. नायट्रेट नाही, नायट्राइट. घ्या लवकर लवकर घ्या. आता इकडून याच्यात लक्षात ठेवायचं. आता इकडे पहा, इथे मी असंच लिहितो वाटल्यास ON. आता इकडे पहा, म्हणजे कसं मॅजिक असते, सब्जेक्टचं नॉलेज कसं पाहिजे असते. आता जसं NO2 आहे, याला आपण याच्या आधी नायट्रो ग्रुप पण म्हटलेला आहे, आणि आता इथे या केसमध्ये तोच NO2 आहे, याला आपण नायट्राइट पण म्हणतोय. बरोबर आहे ना? आता फरक कसा पडते पहा. जर समजा नायट्रो जर पाहिजे आपल्याला, नायट्रो आणि नायट्राइट याच्यात काय फरक असते. नायट्रोजनला 2 ऑक्सिजन आहे, याच्यावर निगेटिव्ह आहे. इथून जर अटॅच होत असेल हा, याच्यावर पॉझिटिव्ह असा. जर साईट ऑफ अटॅचमेंट नायट्रोजन असेल ना, आता इथे बघा साईट ऑफ अटॅचमेंट कोण आहे अल्किल सोबत? ऑक्सिजन आहे. बरोबर, साईट ऑफ अटॅचमेंट कोण आहे? ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. जर साईट ऑफ अटॅचमेंट नायट्रोजन असेल तर त्याला नायट्रो ग्रुप म्हणायचं, आणि जर साईट ऑफ अटॅचमेंट ऑक्सिजन असेल तर त्याला नायट्राइट म्हणायचं. एवढा फरक आहे. पहा, एलिमेंट तेच आहे, सगळं तसंच आहे. साईट ऑफ अटॅचमेंट कोण? ऑक्सिजन आहे, म्हणजे इकडून ऑक्सिजन कडून तो जॉईंट होणार आहे दुसऱ्याला कोणाला तरी, बरोबर आहे की नाही? तेव्हा तो नायट्राइट आहे. आणि जेव्हा तो नायट्रोजनच्या साईडने अटॅच होते तेव्हा तो नायट्रो आहे. आता मला सांगा, एकच आहे ना रे हे, आहे की नाही? NO2 हा पण आहे, NO2 हा पण आहे. मग साईट ऑफ अटॅचमेंट वेगवेगळे आहे. 2 साईट ऑफ अटॅचमेंट आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यापैकी कोणत्या तरी एका साईडने अटॅच होते, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं, कालच शब्द वापरला सायनाइड आणि आयसोसायनाइड मध्ये. ॲम्बिडेंट. हा, ॲम्बिडेंटेड. ॲम्बिडेंटेड ग्रुप आहे तो. आलं लक्षात? हो सर. हा, आता मला सांगा बरं, कोणाकोणाला माहित होतं? कोणाला माहित?
नाही तर सर. लक्षात ठेवायचं आता. हा, बस हेच माझं म्हणणं आहे की मी सांगतो तुम्हाला सगळ्याच गोष्टी, फक्त त्याला आता व्यवस्थित तुम्ही करणे हे तुमचं काम आहे. मी तर सांगून राहिलो, मी तर फरक क्लिअर सांगून राहिलो तुम्हाला, पण ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, याचं याचं हा नायट्रो, हा नायट्राईट. ओके देन, नो प्रॉब्लेम. चला, आता समोर आपल्याला पाहायचं आहे. हा, समोर आता आपल्याला पाहायचं आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. आता पहा, अल्किल हलाइड आहे, याच्यासोबत AgNO2 ची रिॲक्शन करतो मी, किंवा HNO2 ची केली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. हा सिल्वर नायट्राईट म्हणू शकता तुम्ही त्याला, पण तो अटॅच होणार आहे नायट्रोजनच्या साईडनी, हिट करावं लागते. हा AgX चालला जाईल आणि हा RNO2 बनला प्लस AgX, हा बनला तुमचा नायट्रो अल्केन. कोण म्हणला? नायट्रो अल्केन. एखादं एक्झाम्पल घ्या. C2H5Br प्लस C2H5Cl घेऊन घ्या, प्लस AgNO2 आहे. ठीक आहे, हिट करावं लागते. हा याच्यासोबत चालला जाईल, म्हणून C2H5NO2 असा आहे तो. याच्यावर पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह आहे, प्लस AgCl बनला. हा सॉलिड प्रेसिपिटेट असते, तो व्हाईट कलरचा. हा तुमचा बनला नायट्रो इथेन. नायट्रो इथेन. पहा, हे तुम्हालाच करणं आहे रे बाबू. आता जर तुम्हाला हे शिकवणं सगळ्या लोकांचं आवडलं असेल, तर जे मुलं 10वीत आहे त्यांना थोडंसं रिकमेंड करा 11वी साठी. आता कारण की लॉकडाऊन मुळे थोडासा प्रॉब्लेम झाला की नाही, थोडंसं रिकमेंड करा. एक एंट्रन्सही होते आणि स्टेटही होते. दुसरं की 9वी 10वी साठी कोणी असेल मुलं तुमच्या घराकडे, तर त्यांना द्या माझा नंबर. 9वी 10वीच्या पण बॅचेस सुरू करतो आम्ही 15 एप्रिल पासून. ठीक आहे, 15 एप्रिल पासून सुरू करतोय, 9वीची पण 10वीची पण. आणि बडनेरा अमरावती दोन्ही पण, तिन्ही सब्जेक्ट आहे 10वीचे. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश आणि संस्कृत पण आहे, अमरावतीला पण बडनेऱ्याला पण. ठीक आहे, आणि 11वी साठी कोणी नवीन मुलं जे 10व्या वर्गात आहे आता परीक्षा देतील, आता तुम्हाला समजूनच राहिलेलं आहे कसं शिकवतो, काय शिकवल्या जाते, डिसिप्लिन आहे नाही आहे, रेग्युलर बॅचेस होतात नाही होत, जे काही असून पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट सगळे तुम्हाला माहीत झालेले आता. चांगलं शिकवणं आहे, बेकार शिकवणं आहे, तर थोडंसं रिकमेंड करा पोरांना. सांगा, तुम्ही सांगितलं तर विश्वास बसते, आम्ही सांगितलं तर म्हणते की स्वतःबद्दल तर कोणी चांगलं सांगत असते, आहे की नाही. थोडंसं सांगा, मदत करा थोडीशी. यावर्षी या कोविडमुळं थोडंसं नुकसान झालेलं आहे, नाही तर असं मनाची जनरली वेळ येत नाही माझ्यावर, पण आता कोविडमुळं कसं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक काम झालं, तर थोडंसं मदत करा. अरे हो की नाही? हो सर. हो सर. हा, नाईन्थच्या पण ऍडमिशन पाहिजे आहे मला, 10च्या पण पाहिजे आहे, 11च्या पण पाहिजे. तिन्ही क्लासचे ऍडमिशन चालू आहे. या दोन्ही बॅचेस ज्या आहे 9, 10 आम्ही 15 एप्रिल पासून सुरू करतो आहे. 11ला वेळ आहे थोडंसं. हे असं तुमच्या घराकडे कोणी मुलं तर सांगा त्यांना, व्यवस्थित शिकवणारे टीचर आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला. आता मी तुम्हाला नायट्रो अल्केनी बनवून दाखवला आणि नायट्राईटही झाला. ओके देन, एनी प्रॉब्लेम? नायट्रो आणि नायट्राईट मधला फरकही मी तुम्हाला सांगितला, बरोबर आहे की नाही? सर. सांगितलं सर. हा, आता नेक्स्ट आहे इस्टर फॉर्मेशन. इस्टर फॉर्मेशन. तर किती वेळ आहे रे? आहे 5 मिनिट आहे का? 5 मिनिट.
होणार नाही तेवढं. बरं ठीक आहे ना, एवढं तर पाहून घ्या आता, जेवढं झालं तेवढं तर समजलं ना तुम्हाला. मी 2 फोटो टाकतो, ते दोन्ही फोटो चांगले पाहायचे. ओके ठीक आहे, चला ठेवा.